तासोडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ दीपाली अमित जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे। सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित जाधव यांच्या त्या पत्नी आहेत। कराड तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा तासोडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ दीपाली अमित जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे। सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित जाधव यांच्या त्या पत्नी आहेत। तासोडे हे गाव MIDC व टोलनाका यामुळे कराड तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव आहे। सन 2020-21च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तासोडे ग्रामपंचायतीत सत्तांतर घडून सह्याद्री ग्रामविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली होती। या निवडणुकीत 9 पैकी 7 जागा या आघाडीच्या निवडून आल्या होत्या। या आघाडीचे नेतृत्व अमित जाधव, राजेंद्र जाधव व विकास जाधव यांनी केले। सदर निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी मंडल अधिकारी जयराम बोडके यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले। यावेळी ग्रामसेवक समाधान माने, उपसरपंच भीमराव खरात, सदस्य सुभाष जाधव, निवास जाधव, बजरंग गुरव, लता जाधव, भारती शिंदे, अश्विनी जाधव, मनीषा जाधव उपस्थित होत्या। सौ दीपाली जाधव यांच्या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, युवा नेते उदयसिंह पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांच्यासह विविध मान्यवरांनी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले। दरम्यान कराड तालुक्यात एकाच वेळी सख्खे भाऊ बहीण सरपंच होण्याचा अनोखा योग देखील या निमित्तानं झाला आहे। तासोडे गावच्या सरपंच सौ दीपाली जाधव या तारुक गावचे लोकनियुक्त सरपंच सचिन कुराडे यांच्या भगिनी आहेत। दोघेही उच्च शिक्षित असून दीपाली या B.Pharmacy तर सचिन हे इंजिनियर आहेत। दोघेही बहीण भाऊ एकाच वेळी सरपंचपदी विराजमान झाल्यामुळे त्यांचे राजकीय, सामाजिक व प्रशासकीय स्तरातून देखील कौतुक होत आहे। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।